आता बारीक सावध बसायचं, बारीक आहे का? तुकाराम महाराज म्हणतात, अरे नको नको मना गुंतू माया जाळी. साऊंड वाले लक्ष आहे ना? ए अक्का लक्ष आहे? हाय नको नको मना गुंतू माया जाळी. कोण म्हणताय? कोण म्हणताय? नको नको मना गुंतू माया जाळी कोण म्हणताय? तुकाराम महाराज म्हणतात. कुणाला म्हणतात? मनाला म्हणतात. या मनाला काय म्हणतात? अरे नको नको मना गुंतू माया जाळी. तो काळ आला जवळी ग्रासावया, त्या काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडवी ना कोणी रे माय बापा. मावशी दादा ऐ, या जगात एकच खरं आहे. काय अक्का? या जगात सत्य खरं एक आहे. काय? मरण. जन्माला आलेला माणूस एक दिवस मरणार आहे. सगळ्यांना मरायचं आहे. प्रमाण नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. किंवा धन कुबेराचे देह काळाचे, तेथे मनुष्याचे काय आहे? ऐ ऐ, या जगात सगळ्यांना मरायचं आहे. मरण सत्य आहे. डुलकी खाली राहणार आहे, डुलकी वाजवणारा वर जाणार आहे. पीटी खाली राहणार आहे, पीटी मास्तर वर जाणार आहे. साऊंड सिस्टीम खाली राहणार आहे, साऊंड सिस्टीम वाला वर जाणार आहे. या अतुल हत्तेकरच्या गळ्यातला टाळ खाली राहणार आहे, अतुल हत्तेकर वर जाणार आहे. तुम्ही सगळीच जाणार आहे, मी एकटाच राहणार आहे. असं म्हटलं तर चालेल का? होय अक्का, मी का देवाचा पाहुणा एकटा राहायला? या अतुलचा सांगायचा विषय. ए अक्का, या अतुल हातेकरचा सांगायचा विषय. आज सकाळी 10 वाजता ह्याचं मरण सटवीन लिहित. आज सकाळी 10 लाही मरणार. यम याला न्यायला आला, ह्यानं यमाला बघितलं आणि अतुल यमाला म्हणला, यम देवा या 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 बसा आमच्या बोखंडी. यम आला म्हणला, अतुल भार्गवा तुझा इथला खेळ संपला, तुला आज मरायचा आहे. अतुल म्हणला, यमा जायच तर सगळ्यांना जाऊया, पण चहा पाणी घेऊन जाऊ म्हणला. चहा पाणी ह्यानं यमाला गार डेऱ्यातलं पाणी दिलं. गॅसकडे गेला, 5-6 कप चहा शिजवायला सुरुवात केली आणि ह्यानं आयडिया केली, मावशी काय पिशूत पडायचं. गुंगी औषधच्या मध्ये टाकलं, चहा शिजवला आणि यमाला दिला. चांगला चहा लागते म्हणून यम गट्टा 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 चहा पिलं आणि त्या औषधामुळे यम पिशूद पडलं. आता यमाकडे काय होतं दादा? फैलीचा गट्टा होता. तात्या यमाच काम असा आहे, यम रोज वरनं खाली येताना हातात 100-150-200 फायलीचा गट्टा करताय, खाली येताय, गट्टा टेबलावर ठेवताय आणि वरच्या नंबराने एक 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 फाईल घ्यायला सुरुवात करताय. फाईल उघडताय, ज्याचं फाईलीत नाव आहे त्या माणसाला मारताय आणि वर घेऊन जाताय. ही यमाचं रोजचं काम. यम बिशुद आहे तोपर्यंत अतुल हत्तेकरनं फाईलीचा गट्टा सोडला. सगळ्यात वरची 1 नंबरची फाईल उघडली. 1 नंबरच्या फाईलीत ह्याचं नाव अतुल हत्तेकर किडे बेसरी. हे म्हणला, एवढ्या लवकर मरतो का काय? बरोबर यमाला चुना लावतो म्हणला. चुना. यानं मरण चुकवायसाठी काय केलं? सगळ्यात वरची 1 नंबरची ह्याच्या नावाची फाईल बाजूला काढली आणि साऊंड वाला सगळ्यात खाली ठेवली. सगळ्यात शेवटला सगळ्यात 20 मिनिटानंतर यम सिद्धूर आला. यम म्हणला, अतुल एवढ्या लोकांना मी मारलं, कोणी मला चहा दिला नाही, पाणी दिलं नाही. अतुल तू मला चहा पाजलाय. अतुल मला तुझ्यासाठी काय तर करू वाटतंय. अतुल ही म्हणलं, यम देवा काय करू वाटतंय? यम म्हणला, लय काय विशेष करत नाही, फाईल गेला सुरुवात रोज वर न करत होतो, आज खाली न करतो. विनोद सोडा मुद्दा आहे का? विनोद सोडा मुद्दा आहे का? मुद्दा काय आहे? मरण कुणाला चुकवता आलं नाही आणि मरण कुणाला चुकलेलं नाही. म्हणून जिंदगी एक किराये का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन निकलना पडेगा. म्हणून आजी ही भाड्याचं घर, अक्का ही भाड्याचं घर, एक दिवस खाली कर. म्हणून पत्र येईल घर मालकाचे. तात्या पत्र येईल घर मालकाचे, घर खाली करा भाड्याचे. पत्र येईल घर मालकाचे, घर खाली करा भाड्याचे.
पत्र येईल घर मालकाचं घर खाली करा भाड्याचं पत्र येईल घर मालकाचं घर खाली करा पत्र येईल घर मालकाचं घर खाली करा भाड्याचं पत्र येईल घर मालकाचं घर खाली करा पत्र येईल घर मालकाचं घर खाली करा भाड्याचं पत्र येईल घर मालकाचं घर खाली करा भाड्याचं मैया मरणापासून यमापासून कोण वाचू शकत नाही सोडवू शकत नाही इथं तुकाराम महाराज गात्यात म्हणतात मरणापासून सोडवी ना तुला देशीचा चौधरी ही आणि की सोयरी भली भली आणि तुका म्हणे तुला सोडवी ना कोणी एक चक्र पाणी वाचून या हे अतुल हातेकार बोलू नको रे गर्वाने भारुड मनावा तालाने युवा भारुडकर अतुल हातेकार अतुल जुगलबंदी भारुडात तू कुणाचा बी नाद कर जुगलबंदी भारुडात तू कुणाचा बी नाद कर पण या संदीप मोहितेचा नाद करू नको का विचार घे का तुला सुका पाटील माहितीये का सुका पाटील तुम्हाला सुका पाटील माहिती आहे का इंस्टाग्राम वरचा सुका पाटील ती कोण आहे कोण आहे माझ्या आईचा बाप आहे म्हणजे माझा आजोबा आहे सुका पाटील 35 बकरी खात होता 35 मोठा राकेश लय मोठा राकेश मग माझा आजोबा तसलाय नातू कसला असेल थांबा महाराज थांबा जरा मला सांगा ही 35 भाकरी खायचं शरीर आहे का काय म्हणतो अतुल भारुडात कुणाचा बी नाद कर पण माझा नाद करू नको का सुका पाटील माझ्या आईचा बा म्हणजे याचा आज आहे 35 भाकरी खात होता मोठा राखीस 35 भाकरी नव संदीप 35 भाकरी खायचं सांगितला बांधावरला कार्यक्रम सांगितला नाही काय बोलतोय बोलू नको रे गर्वाने पारणू मनावा तालाने तुझी धमकी जिरवली मोहिते पाटलाच्या पोराने तुझी धमकी जिरवली मोहिते पाटलाच्या पोराने तुझी धमकी जिरवली मोहित्याच्या पोराने तुझी धमकी जिरवली मोहित्याच्या पोराने बोलू नको रे गर्वाने पारणू मनावा तालाने बोलू नको रे गर्वाने पारणू मनावा तालाने आजी लक्ष आहे ही समोर बसलेली आजी मला या आजीकडे बघितल्यावर मला माझ्या आजीचं ध्यान होत आहे माझी आजी 7 मोठी आजीवानी दिसायचे 7 मोठी आजीवानी दिसायचे आजी नाव काय आहे तुमचं या आजीचं नाव काय आहे या आजीचं नाव सांगा की अहो सांगा की नाव शांताबाई माझ्या बी आजीचं नाव शांताबाईच होत मम्मी मी काय म्हणायचो माझ्या आजीला काय शांताय म्हणत होतो शांताय लक्ष आहे हाय हाय काय म्हणला मगाश काय म्हणलं बोलता मगाश काय म्हणलं मगाच्या भारुडात 4 दिवसापूर्वी भारुडाला गेलो मी भारुड म्हणायला लागलो का समोर एक आजी बसली होती माझा आवाज आजीनं ऐकला आणि आजी मुळमुळू रडायला लागली का रडायला लागली तर माझा आवाज बोकडा सारखा आहे हे जा असं म्हणणं आहे होय तुमच्या आईची शपथ घेऊन सांगा माझा आवाज बोकडा सारखा आहे आणि ही भारुड म्हणायला लागला का समोर बसलेली आजी खुद हसायची का हसायची तर ह्याचा आवाज 1 नंबर आहे म्हणून आजी हसायची बरोबर आहे ह्याचा आवाज 1 नंबर आहे बरोबर आहे लता मंगेशकर ह्याची आईची बहीण आहे काय बोलतोय संदीप बरोबर आहे लता मंगेशकर माझ्या आईची बहीण गान कोकिळा लता मंगेशकर काय गाणं गाऊन ठेवले हो ए मेरे वतन के लोग आहे का नाही गाणं ऐकलं तरी ज्याचा दगडाचं काळीज आहे त्याच्या सुद्धा काजला पाजर फुटतो आहे का नाही ती जरा लता मंगेशकर माझ्या आईची बहीण असेल तर मला किती अभिमान वाटायला पाहिजे का नाही मागच्या वेळी एकदा मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर एक महिला गायक आलती बघा तेरी मेरी रानू मंडल
का रानू मंडल? रानू मंडल याच्या आईची बहीण आहे. मावशी या अतुल हत्याकरचं वय झालं 32. ह्याला कोण लग्नाला मुलगीच देना? अक्का अक्का ही आंबलेली गिरायक हो, ह्याला कोण लग्नाला मुलगीच देना? वय झालं 32. ह्यानं 150 पुरी बघितल्या पण ह्याला कोण लग्नाला मुलगीच देना? तात्या आमच्या गावात तर 450 पोरं बिना लग्नाची येते, 30च्या पुढची 40च्या आतली. तुमच्या गावात पोरांची लग्न होते ते का? खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. होते ते का? नाही ना. कशामुळं? मुलींच्या अपेक्षा वाढल्या. मुलींच्या अपेक्षा वाढल्या नाही, त्या मुलींच्या आयांच्या लय अपेक्षा वाढल्या त्या. मी तर म्हणतो पहिल्यांदा पोरीची पत्रिका बघू नका, पोरीची आईची पत्रिका बघा. चालला काय मावशी? मावशी चालला? अक्का चालला? होय आजी चालला? नीट जावा, जपून जावा, सावकाश जावा. आता जाण्यावरनं विषय निघाला म्हणून सांगतो. जाण्यावरनं विषय निघलाय म्हणून सांगतो. उगा विषय निघलाय म्हणून सांगतो. माझ्या कार्यक्रमात जे निम्म्यातनं उठून जात आहे त्याला लकवा मारतोय. रिस्क घ्यायची नाही. विनोद आहे अक्का, असू द्या. हा जाऊ दे. ऐका कशामुळं पोरांची लग्न होणार? कशामुळं? मुलींच्या अपेक्षा वाढल्या. मुलींच्या अपेक्षा वाढल्या नाही, त्या मुलींच्या आयांच्या लय अपेक्षा वाढल्या त्या. मी तर म्हणतो पहिल्यांदा पोरीची पत्रिका बघू नका, पोरीची आईची पत्रिका बघा. लय अपेक्षा ही जी मोठी. एखादं जर स्थळ मुलीला आलं, मुली जे म्हणते बघा, मुलगा मुंबईला पाहिजे, सासू सासरा नसावं, म्हणजे मेल्याला असावं. डिंग दी दी दी. हात जोडून विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, काळानुसार बदल करा, काळानुसार बदल करा. पोरगा निर्व्यसनी असू द्या, हिंदू धर्मावर प्रेम करणारा असू द्या, गळ्यात तुळशीची माळ असू द्या, आणि चांगलं शेती करणारा पोरगा असू द्या, बिनधास्त पोरगी देऊन टाका. पुरीचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी राजा, शेतकऱ्यांना सुद्धा मुली द्या मावशी. या बघा त्यात गावल्याला अतुल हत्याकर, ह्याचं लगीन जमाना, ह्याचं वय झालं 32. रोज मला फोन करायचं, माहितीये माझ्या लग्नाचं बघ, माझ्या लग्नाचं बघ. ह्याला स्थळ काढलं कुठं? बार्शीत एक मुलगी असं कळालं, गाडीत घातला आणि मुलीच्या घरात जाऊन बसलो. जसं मुलीच्या आईनं ह्याला बघितलं, मुलीच्या आई 10 किलो बेशुद्धून पडली. 20 मिनिटानंतर मुलीच्या आईला जाग आली. मी म्हटलं मावशी झालं तर काय बेशुद्ध पडायला? मावशी म्हणली ही मुर्दा मला बघालता, आता माझ्या पुरीला बघा आला. महाराज एक मिनिट. बरोबर आहे. काय म्हणतो? माझं लग्न जमाना. ह्याला याच्या लग्नाचा जमाना, हे लग्न जमवायला चालला. हे लग्न जमवायचं एजंट आहे. आपल्या गावात कुठल्या पोरांची लग्न जमत नसतील तर याचा मोबाईल नंबर घ्या. याचा पायगुण पण लई चांगला. प्रभू रामचंद्र जन्माला आले, ऐन उन्हाळ्यात झाडाला पाली फुटू लागली. श्रीकृष्ण जन्माला आले, यमुना नदी दूधडी भरून व्हायला लागली. दुर्योधन जन्माला आला, रक्ताचा पाऊस पडला. ही संदीप मोहिते जन्माला आलं, सगळ्या गावागावाने पुरी यायला लागला. आणि काय म्हणतो मावशी, लक्ष आहे का सगळ्यांचं? काय म्हणतो? त्या पुरीच्या आईनं मला बघितलं आणि मुलीची आई बेशुद्ध पडली. आणि मुलीची आई काय म्हणली? ही मुर्दा मला बघायला आला होता आणि आता माझ्या मुलीला बघायला आला. ही अवस्था, महाराज सांगितलं बरोबर आहे. ही अवस्था, ही वेळ या समाजामध्ये काय लागला मावशी? विनोद सोडून द्या, कारण आपण स्त्री भ्रूण हत्या वाढवल्या, मुलीचा खून आपण गर्भात करायला लागलो. अरे वंशाच्या दिव्यासाठी मुलगा पाहिजे, एका खोट्या अपेक्षेसाठी आपण मुलीचा खून गर्भात करायला लागलो. आपल्याला आई पाहिजे, बहीण पाहिजे, मावशी पाहिजे, काकू पाहिजे, बायको पाहिजे. अरे मग मुलगी का नको? अरे आज समाजात बघायला गेलं 1000 मुलांच्या पाठीमागं 900 मुलींचं प्रमाण आहे. मग 100 मुलं विना लग्नाची राहायला लागली. त्या 100 मुलांची लग्न मुलांबरोबर लावण्याची वेळ आज तुमच्यावर आमच्यावर येते की काय? हा प्रश्न तुम्हाला आम्हाला पडायला लागला. म्हणून ज्यावेळी या समाजामध्ये स्त्री भ्रूण हत्या होत होत्या, ज्या वेळी या समाजामध्ये मुलीचा खून गर्भात केला जात होता, त्यावेळी या समाजाला एक हात जोडून विनंती करणं गरजेचं होती. कोणती विनंती? नका करू गर्भात तुम्ही खून हो. अरे मुलगी नको, आपल्या मुलाला बायको मिळेल का? आणि 5 पांडवामध्ये एक द्रौपदी आजच्या कलियुगात चालेल का? नका करू गर्भात तुम्ही खून हो, मिळणार नाही तुम्हा सून हो.
उद्या मिळणार नाही तू मासून हो, उद्या मिळणार नाही तू मासून हो. सांग मिळणार कशी तू मासून हो, मिळणार कथ तू मासून हो, मिळणार कशी तू मासून हो. नका करू गर्भात तुम्ही खून हो, नका करू गर्भात तुम्ही खून हो. उद्या मिळणार नाही तू मासून हो, उद्या मिळणार नाही तू मासून हो, उद्या मिळणार नाही तू मासून. मिळणार कशी तू मासून हो, मिळणार कथ तू मासून हो, मिळणार कशी तू मासून हो. शांताय्या, ए शांताय्या, मावशी मावशी, खरं सांगू हे झालं की ए लहान बाळा नाही ए बाळा बस खाली नीट बस. चला बाळानो, बडे बडे सावधान, नीट बस रे, हाताची कडे. बोलाय ना अजिबात, बोलला तर तुझ्या अंगा उडी टाकीन बघ. बोलाय ना अजिबात, अजिबात बोल नका, बोल नका, बोलाय नाही. ए बाळा बोलाय नाही. मावशी शांताय्या, ए शांताय्या, खरं सांगू खरं मावशी, हे जर लगीन का जमत नव्हतं माहित आहे का? ओय, ही चोचर बोलतोय चोचर, त्यामुळे याचं लगीन जमत नव्हतं. ही मला फोन करायचं मोहिते लग्नाचं बघ, ह्याला एक स्थळ काढलं, वैरागला एक मुलगी एक कळालं, गाडीत घातला आणि येताना समजावून सांगितलं, अतुल तू चोचर बोलतोय रे, त्यामुळे तुझ्या लग्नाचा काय मेळ लागना. आज असं करूया, मुलीच्या घरात जाऊन बसलं, मुलीचा पप्पा मामा काका कुणी काय जर विचारलं प्रश्न, तो अजिबात तोंड उघडू नको. तू फक्त गपास, माझं मी लगीन जमवतो, तू बोलायचं नाही, तू चोचराय. न बोलायच्या भूमिकेवर ह्याला त्या घरात याला खुर्ची बसवला. आता नवीन फॅशन नुसार ती मुलगी आली चहाचा कप घेऊन, नवरा कसलाय स्टीलचा कप, लय गरम चहा, वापाय लागलेल्या, ह्यानं गडबडीन चहाचा कप घेतला आणि डायरेक्ट तोंडाला लावला. आता गडबड केल्यामुळे चहाला पळला. ही चोचराय, गबसाव का नाही. ही पाहुणे देखत काय म्हणते, चा गल्लम गल्लम आहे. चोचर बोंबलच बघा, ह्याला म्हटलं होतं गबस, हे काय म्हणताय, चा गल्लम गल्लम आहे. ती मुलगी म्हणली फुतून प्या. कळलं का, कळलं? काय? मुलगी बी चुचरीच होती. काय बोलतील लागा संदीप, काय काय सांगायचं मावशी, याचं बी लग्नाचं म्हणा. ही मला फोन करायचा सारखा, अतुल लगा माझ्या पण लग्नाचं बघ, लगा मला पण कुठं तर स्थळ बघ. त्याला स्थळ काढलो कुर्डवाडीला आलो मुलगी बघायला आलो. मुलीच्या घरी गेलो, मुलीच्या घरी गेल्यावर चहा पाणी वगैरे सगळं झालं. चहा पाणी झाल्यावर प्रश्न उत्तर विचारायचा कार्यक्रम सुरू झाला. की माझ्या कडेला बसला होता. मी याला म्हणलं, संदीप झालं का पुरीला काय तर प्रश्न विचार, 2-4 प्रश्न विचार पुरीला. ही जाण पुरीच्या समोर बसला, मुलगी समोर होती, आणि मुलीला विचारलं, तुला काय येतं? मुलीला काय विचारलं, तुला काय येतं? ती मुलगीला काय म्हणली, मला चक्कर येते, मला फिट येते, मला फेफरे येतात, मला खोकला येतो, मला घाम येतो. बोलू नको रे गर्वाने, पारून मनावात आला ने, तुझी धमकी जिरवली मोहिते पाटलाच्या पोराने, तुझी धमकी जिरवली मोहिते पाटलाच्या पोराने, तुझी धमकी जिरवली मोहित्याच्या पोरा, तुझी धमकी जिरवली मोहित्याच्या